Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. त्यांच्या पार्श्वभागावर दाणका तर मारलाच, परत तो दाणका घुसवण्याचा प्रयत्न केला. ज्याने केलं त्याला आई बहीण मुलगी काही नाही. आता ह्या लढाईमध्ये तर जयभीमा नारा आम झाला. आम म्हणजे एक काळ असा होता की जयभीम म्हणायला लोक कचरायचे. आज ते जयभीमची घोषणा कुठल्या जातीचा, कुठल्या प्रांतातला, कुठल्या वर्गातला पोरगा देतो माहिती, पण जयभीम म्हणून निघून जातात. तुम्हाला डिस्टर्ब नाही वाटलं त्या पंतप्रधानांना? कोण? पंतप्रधानांना भेटले पवार साहेब. हा, तुम्हाला काय वाटतं? माझा काय संबंध? मी इथे आलोय तो राष्ट्रवादी काँग्रेस. चर्चा असं आहे राष्ट्रवादी आता एवढी कन्फ्युज आहे. मी इथे आलोय तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता कामा, आणि माझ्यातला विद्यार्थी अजून जिवंत आहे म्हणून आलो. मी 1981 साली लाखाचा मोर्चा काढलेला माणूस आहे. पवार हे कधी कुठलेही संवादाचे दरवाजे बंद करत नाहीत, आणि संवाद हा राजकीय आत्मा आहे जो लोकशाहीला जिवंत ठेवतो. संवाद असावा, विसंवाद नाही. दिल्लीतल्या जंतर मंतरवर जी महाराष्ट्रातल्या सुद्धा नेत्यांची रीक सुरू झालेली आहे आंदोलनामध्ये समाविष्ट होण्यासाठी किंवा अभिजित दिपकेंचा जो लढा सुरू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी, त्याच्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा येऊन गेलेले आहेत. आणि मला कल्पना आहे राष्ट्रवादी म्हटल्यानंतर अनेकांच्या मनात कुठले कुठले प्रश्न येतील, पण सुरुवात आपण सीजेपीच्या मोर्चाने करूया. तुम्ही आज आत्ता तिकडे स्टेजवर गेलात, टीव्ही मधनं सोशल मीडियामधनं पाहिलेलं हे आंदोलन आणि प्रत्यक्षात पाहिलेलं आंदोलन कसं वाटलं? एक वेगळीच ऊर्जा आहे या जागी. फक्त जंतर तर टायनामेन स्क्वेअर होऊ देऊ नका एवढीच विनंती आहे. पोरांच्या चेहऱ्यावरती अजूनही कुठे थकवा दिसत नाहीये, आणि हा उत्साह असा कायम राहिला तर काय होईल? तर या देशाला एक वेगळी दिशा देतील. ही वयच तसं असतं ना. ते आपल्या मराठीत एक नाटक होतं, ते वयच तसं असतं. मला अजूनही आठवतं, माझ्या बाबांनी एकदा मला छत्रीने मारलं होतं. तो दिवस, त्या दिवसाचा पाऊस आणि त्या दिवसाची संध्याकाळ मी आजपर्यंत विसरलो नाही. ती बापानेच मारलेली, पण ती थोबाडीत देखील माणूस विसरत नाही. हे वय फार खतरनाक असतं, आणि फार लांब पर्यंत ते आठवणी घेऊन चालतात. ही आठवणी त्यांच्या मनातनं कधीही पुसल्या जाणार नाहीत. तुम्ही पोरींना कसं मारलं? तो त्यांच्या पार्श्वभागावर दाणका तर मारलाच, परत तो दाणका घुसवण्याचा प्रयत्न केला. ज्याने केलं त्याला आई बहीण मुलगी काही नाही. पोलिसांना पायाखाली मारा असं स्पष्ट निर्देश असतात कायद्यात. तुम्ही लोकांचे थोबाड फोडून टाकलेत. पोलींना अशी उलटा आपटताय रस्त्यांवर. म्हणजे तुम्ही काय, म्हणजे तुमच्यात कुठला हा राक्षस घुसलाय? मायबाप सरकार म्हणतो ना आपण. माय म्हणजे कोण आणि बाप म्हणजे कोण? डोक्यावरून हात फिरवणारा, मायेने जवळ घेणारा, ती प्रतिमा असते सरकारची. की कुठेही अन्याय अत्याचार झाले, अश्रू वाजत असले की सरकारने आई वडील म्हणूनच जायचं असतं. सरकार बाजूला राहतंय. सत्ता 5 वर्ष आहे, पण जेव्हा तुम्ही सत्तेत असता 5 वर्षासाठी तुम्ही मायबाप म्हणून असतात, आई वडील म्हणून असतात. तुमच्याकडनं अपेक्षा आहे की मायेने जवळ घ्याल, कुरवाळाल, त्यांचं कंबरड मोडून टाकाल. अशी अपेक्षा नव्हती, ती तुम्ही केलीत, आणि त्याचे परिणाम आज घराघरामध्ये राग आहे ना. पण वाटायचं सरकारवर फरक पडतो. सरकारवर, या सरकारची मानसिकता अशी आहे की ह्यांना काही फरक पडत नाही. आता संवादाला सुरुवात झाली, काही फरक पडेल? कुठवर जाईल? तुम्हाला आज तुम्ही ही सगळी ऊर्जा पाहिलीत, अभिजित देपकेंना स्वतःहून आज पर्सनली भेटली, जायगी तो दूर तक. कुठवर जाईल? काही जण याची ते नेपाळ, बांगलादेश, श्रीलंकेमध्ये जे झालं त्याच्यासोबत तुलना करतात. काही जण म्हणतात की मग हे तर मॅनेजच होतील, काही जण म्हणतील हे केजरीवालांचं दुसरं रूप असेल. कुठल्या पॉसिबिलिटीज वाटतात? असं आहे की हा देश नेपाळ एवढा छोटा नाही, हा देश श्रीलंके एवढा छोटा नाही. या देशामधनं पूर्वेकडनं पश्चिमेला जायला आणि उत्तरेकडनं दक्षिणेला जायला 1 दिवसात हे अंतर सुद्धा पार करू शकत नाही आपण. त्यामुळे ह्या देशामध्ये नेपाळ, श्रीलंकेची भाषा करणं चुकीचं आहे. हा देश वेगळाच आहे हो.
अनेकताओं में एकता, यही इस देश की विशेषता. इथे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेबांची, आंबेडकरांची आता ह्या लढाईमध्ये तर जय भीम हा नारा आम झाला. आम म्हणजे एक काळ असा होता की जय भीम म्हणायला लोक कचरायचे. आज इथे जय भीमची घोषणा कुठल्या जातीचा, कुठल्या प्रांतातला, कुठल्या वर्गातला पोरगा देतो माहित नाही, पण जय भीम म्हणून निघून जातो. आणि मी नेहमी लहानपणापासून सांगत होती, जय भीम हा कुठल्या जातीचा, पक्षाचा, कुठल्या एका माणसाचा नारा नाही. हा तुमचा म्हणजे आत्मधनं जेव्हा आवाज निघतो तेव्हा तुमच्या तोंडातनं आपोआप बाहेर पडतो जय भीम. आता मला सीजेपीच्या नंतर यायचं राष्ट्रवादीच्या मुद्द्यावर, कारण की इथेच आता आपण दिल्लीत आहोत. इथे शरद पवार येऊन भेटून गेले, आम्हाला असं वाटलं, अनेक खासदार येऊन भेटून गेले, सुप्रिया सुळे येऊन भेटून गेल्या. आम्हाला वाटलं की आहेत विरोधकांचे जे मुद्दे आहेत त्याच्यातच आहेत, आणि लगेच दुसऱ्या दिवशी शरद पवार आम्हाला पंतप्रधानांसोबत दिसतात. शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेता विविध मुद्द्यांवरती बोलत असतो, विविध मुद्द्यांवरती काम करत असतात. ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर. आणि अभिजित दिपकेनी स्वतः सांगितलं की ते मला सांगून गेलेले, उद्या मी पंतप्रधानांना भेटतोय आणि तुमचे मुद्दे मी घेऊन जाईन. मला काही त्यांच्या स्वभावानुसार हे काही वेगळं वाटत नाही. ते सगळ्यांचे मुद्दे घेऊन ते आले ना इथे, ते घाबरले नाहीत ना. मला वाटलं होतं की तुमचं साधारणतः उत्तर असंच असेल, म्हणून मी शरद पवारांचंच एक 2019चं पत्र काढून ठेवलंय माझ्याच चॅटबॉक्समध्ये, की ज्याचा सुद्धा उल्लेख 19 नोव्हेंबर 2019चं हे पत्र आहे शरद पवारांचं. आणि तेव्हा सुद्धा ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना अशाच पद्धतीने दिल्लीत भेटले, ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्षाच्या सगळ्या हालचाली सुरू होत्या. आणि तेव्हाही या पत्रकाचं शीर्षक हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे मुद्दे यावरच होतं. आणि 2-3 वर्षानंतर ते उघड झालं की ते महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्ष सगळा जो सुरू होता त्या पार्श्वभूमीवर झालेली ही पवार आणि मोदींची भेट होती. तर आता ज्यावेळेला हे झालेली चर्चा ही 3 वर्षानंतर बाहेर पडते. दोघांमध्ये झालेली चर्चा काय तुम्हाला खुर्चीने येऊन सांगितली? स्वतः पवारांनी त्या गोष्टी नंतर क्लिअर केलेल्या आहेत की त्यावेळेला ते मोदींना राजकीय विषयांसाठी भेटलेले होते. पवारांच्या तोंडातनं मला आठवत नाही कधी त्यांनी केलेली चर्चा कधी बाहेर पडली. 60 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी यशवंतरावांशी झालेली चर्चा, नंतर झालेलं काँग्रेसचं सरकार, याचा इतिहास कोणाला तरी माहिती आहे का? मग त्यांनी सांगितलं नसतं स्वतःच्या तोंडातनं? एका तरी पुस्तकात लिहिलंय की त्यांनी? ते पवार आहे. तो तुम्हाला डिस्टर्ब नाही वाटलं ते पंतप्रधानांना भेटले? कोण पंतप्रधानांना भेटले पवार साहेब? हा, तुम्हाला काय वाटलं? माझा काय संबंध? मी इथे आलोय तो राष्ट्रवादी काँग्रेस. चर्चा असं आहे राष्ट्रवादी आता एवढी कन्फ्युज आहे. मी इथे आलोय तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता काम आहे, आणि माझ्यातला विद्यार्थी अजून जिवंत आहे म्हणून आलोय. मी 1981 साली लाखाचा मोर्चा काढलेला माणूस आहे. तेव्हा माझा दिलीप फटे नावाचा नेता होता. आमची संघटना होती इंडिपेंडंट स्टुडंट्स ऑर्गनायझेशन होती. म्हणजे आम्ही बीव्हीएस मध्ये नव्हतो, आयसो मध्ये नव्हतो, आम्ही स्वतःची एक संघटना चालवायचो. आणि महाराष्ट्राच्या मुंबई युनिव्हर्सिटीवरती आमचा झेंडा होता, स्वतंत्र झेंडा, 3 वर्षासाठी. आमचा नेता होता दिलीप शिवराम हटे. तेव्हा मी स्वतंत्र विचारांचा माणूस आहे. मी असा कुठल्याही विचारांबरोबर वाहत जाणारा माणूस नाही. त्यामुळे मी काही डिस्टर्ब कशाला हो? मी आलो ना. तुमची काय इच्छा आहे? राष्ट्रवादीने कोणासोबत राहावं? आहे तसंच राहावं? महाविकास आघाडी, मर्जर? माझा बाप ठरवेल ते तर काही ठरवू शकतात. ते उद्या भाजपसोबत जाऊ शकतात, ते एनसीपी सोबत मर्ज होऊ शकतात, ते काँग्रेस सोबतही जाऊ शकतात. जो पवारांचा डिसिजन असेल तो तुम्हाला माझ्या आयुष्यभर हे मान्य केलंय की माझा बाप जाईल तिथे मी, त्याचा पाय मी सोडणार. ते एनडीए सोबत गेले तरी तेव्हा चालेल. बघू ना, एवढी घाई काय आपल्याला? जिथे तुम्ही म्हणता की तुमचे वडील जातील तिथे, वडील समान व्यक्ती जिकडे जाईल ती मान्य आहे. जातील अशी काय अंतर्गत गोटातील तुम्हाला बातमी आली का? तर मला सांगा. कारण खुर्च्या तर बोलत नाहीत ना, त्यांच्या बाजूला फक्त खुर्ची असते. मग मी असं अज्युम करते की तुम्ही म्हणता की जिथे तुमचे बाप जातील तिथे तुम्ही जायला तयार आहात, विच मीन्स उद्या जर पवार साहेब एनडीए सोबत जाईल. मीन्स नाही, आय डोंट हॅव टू आन्सर इन इट्स ऑर बट्स. आय एम अ पॉलिटिशियन हू आन्सर्स डायरेक्टली. यू आस्क मी अ डायरेक्ट क्वेश्चन. मी डायरेक्ट विचारला. पवार उद्या राष्ट्रवादी जर मर्ज झाल्या दोन, पण झाली तर ना, तर म्हणजे आत्याबाईला मिशा असतं तर काका म्हटलं असतं. कशाला काका म्हणेन मी आता? पवारांच्याच मोदींच्या भेटीमुळे ह्या सगळ्या चर्चा आहे. त्यांच्या भेटी होतच राहतात त्यांच्या. नाही. पवार आणि मोदी भेट मी शेवटची तुम्हाला सांगते जी झालेली होती ती, त्यांना टिळक पुरस्कार मिळालेला होता तेव्हा ते पब्लिकली तरी तेव्हा आम्हाला लास्ट एकत्र दिसले. मी तुम्हाला सांगतो, पवार हे कधी कुठलेही संवादाचे दरवाजे बंद करत नाहीत. आणि संवाद हा राजकीय आत्मा आहे जो लोकशाहीला जिवंत ठेवतो. संवाद असावा, विसंवाद नाही. आणि म्हणून व्होल्टेअरने सांगितलेलं की डेमोक्रेसीचा मूळ आत्मा कशात आहे? आय अग्री टू डिसअग्री विथ रिस्पेक्ट.
मी एक शेवटचा प्रश्न केला की तुम्ही मगाशी एक मुंबई युनिव्हर्सिटीचा उल्लेख केलात आणि त्यावेळेसच्या इलेक्शनचा उल्लेख केला. इथे जी आता ही सगळी गर्दी दिसते ना, याच्यामध्ये खूप मोठा वाटा विद्यार्थी संघटनांचा सुद्धा आहे. म्हणजे फक्त सीजेपी असं नाही, विद्यार्थी संघटनांमुळे सुद्धा खूप लोक येतात. मुंबईत ज्या वेळेला आंदोलन होतं त्यावेळेला आम्हाला फक्त राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते आणि फार तर फार त्यांचे समर्थक पाहायला मिळतात. आत्ताचा अपवाद सोडून द्या, मी इन जनरल बोलते. मुंबईतली आंदोलन आम्ही पाहतो. हे मुंबईत का नाही अशा विद्यार्थी संघटना सगळ्यात पहिले आंदोलनाला बसले? अभिजित दिपके बॉस्टनहून येतात, मग इथे करतात. त्याच्यानंतर आता 1.5-2 महिन्यानंतर मुंबईत ही आंदोलनं सुरू झाली. मला एक गोष्ट सांगतो, ह्याच्यात खूप मोठी राजकीय चूक झाली आहे. तुम्ही विद्यार्थी चळवळच संपून टाकली महाराष्ट्रात. आम्ही त्यावेळेस इलेक्शन्स लढायचो, UR निवडून आणायचो. मुंबईपासनं, विटीपासनं गोवा ही कॉन्स्टिट्युएन्सी होती विद्यार्थ्यांची. गोवा आणि गोव्यापर्यंतची UR ठरवायची की मुंबई युनिव्हर्सिटीचा अध्यक्ष कोण, एवढी लोकशाही हे होती, प्रक्रिया होती. एका रात्रीत सुधाकरराव नाईकांनी संपून टाकली. निवडणुका बंद. त्यामुळे सुधाकरराव नाईकांनंतरच शरद पवार परत मुख्यमंत्री झाले ना महाराष्ट्रात. त्याच्यानंतर झालेला बॉम्बस्फोट, त्याच्यानंतर महाराष्ट्रातली परिस्थिती आणि विद्यार्थी आंदोलन हे खूप लांब निघून गेलं होतं. पण एक कुठला नाही मर्डर होतो आणि आपण पुन्हा विद्यार्थी चळवळीलाच दोषी धरतो. कदाचित लोकांना हा इतिहास पण माहित नसेल, पण त्याच्यामुळे गरीब घरातल्या विद्यार्थ्यांना जी राजकारणाची आवड निर्माण व्हायची, जशी माझ्यासारख्या पोराला, माझं तर बॅकग्राऊंडच नव्हतं. मोर्चाला जायचे 2 रुपये नसायचे माझ्या खिशात. विना तिकीट जायचो, बॉम्ब करत, TC पण अडवायचा नाही. ती सगळी पोरं संपली ना राजकारणातली. मोठ्याची पोरं, मोठी शेती, मोठे कारखाने ज्यांच्या नावावर आहेत तेच युनिव्हर्सिटीचा अध्यक्ष, तोच कॉलेजचा अध्यक्ष. त्याच्यामुळे राजकारणात जे विचार महत्वाचे असायचे, तुम्ही कुठल्याही विचारांचे असाल, तुम्ही ABVPचे असाल, तुम्ही NSUIचे असाल, तुम्ही AISFचे असाल, कोणीही असाल, पण तुम्ही एक विचार घेऊन यायचे बाहेर. आणि त्यात तरुण वयात जे विचार बिंबवले जायचे ते आयुष्यभर घेऊन पोरं पुढे जायचे. आता विचारांची हेच संपली, ती चक्कीच संपून टाकली तुम्ही. अजूनही दिल्लीमध्ये ते आहे ना, दिल्लीमध्ये निवडणुका होता ना, डुसूची निवडणूक होते, JNUची लढाई होते आणि मनापासून लढतात पोरं. मला महाराष्ट्रातल्या पोषांना याचा फटका बसतोय, नवीन पिढी राजकारणासोबत जोडायला. सांगतो की ह्याचा फटका राजकारणातल्या पक्षाने राजकारणाला बसतोय. गरीबातले घरी पोरातलं राजकारणाचं येत नाही. फक्त श्रीमंतांची पोरं येतात निवडणुकीला. आता करोडो रुपये लागतात, ते करोडो रुपये टाकतात. गरीबाच्या घरात झोपडीत राहणारा आमदार होणार नाही याच्या पुढचे राजकारणामध्ये, हे कोणाच्याच लक्षात येत नाही. एक शेवटचा प्रश्न, कारण जे आता दिसतंय त्याच्यानुसार तुम्ही सांगितलं त्या काळातल्या निवडणुका आणि आत्ताचे आणि तेव्हाचे राडे आणि आत्ताचे राडे, एक जो मुद्दा मला खरं तर संजय राऊतांनी सांगितलेला होता तसा, आणि जो आता मला सोशल मीडियावर काही जण बोलताना पाहायला मिळतात की हे जे सगळ्यांवर आता आत टाकलं जात आहे, बऱ्याच लोकांवर केसेस लागतील की सरकारी कामात अडथळे, गाड्या फोडल्या आणि या सगळ्या, आणि मग त्यांना पुढे जॉब मिळणं कठीण होईल, त्यांना पुढे पासपोर्ट मिळणं कठीण होईल. आणि अशा पद्धतीने सुद्धा ह्या लोकांचा या सगळ्या चळवळीमध्ये सहभाग होण्याचा प्रयत्न हा कमी केला जाईल. मग तुम्हाला तेच सांगतोय की तुम्ही चुकीच्या वयोगटावर हात टाकलाय. ही जखम जे आहे ना, हा व्रण आहे, व्रण हा जाणार नाही. हा व्रण घेऊन ती पोरं आयुष्यभर जगणार आहेत आणि हा व्रण त्यांना कायम लक्षात आणून देईल की तुझं आयुष्य खराब केलं, चांगलं नाही. खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तुम्हाला जितेंद्र आव्हाड यांच्या या सगळ्या मतांबद्दल काय वाटतं, तुमच्याही प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कॅमेरामॅन राकेश साळसकरसह मी अनुजा, मुंबई तक, दिल्ली, जंतर मंतर.